आज मी तुम्हाला कुटाणा काहीही न करता नवीन पद्धतीनं आणि लवकरात लवकर होणारे गोबीचे पराठे सांगणार आहे. सहसा गोबी आपले घरातले कोणी खात नाहीत, कोणाला आवडत नाही. पण अशा पद्धतीनं जर तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत गोबी जर खाऊ घातलात ना, तर तुमच्या घरात कितीही गोबी आणलात तरी कमी पडेल. बघा, एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पराठा तुम्हाला सांगत आहे मी. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि यामध्ये जास्त कुटाणा पण करायचा नाही. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाज किचन स्टुडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. चला तर सुरू करूयात आपला इन्स्टंट पराठा. त्यासाठी मी फुलगोबी घेतलेली आहे बघा. गोबी व्यवस्थित अशी कट करून घ्या. छोटे छोटे तुकडे करा. हे बघा, असे सगळे तुकडे करून घ्या छोटे छोटे. त्यानंतर कट केलेली गोबी व्यवस्थित धुवून घ्या. धुवून घेतल्याच्या नंतर मी इथं कुकरमध्ये टाकत आहे आणि कुकरमध्ये आपण त्याला शिजवून घेणार आहोत. हे बघा, पाणी टाकलेलं आहे मी. आपल्याला पूर्ण गाळा करून घ्यायची आहे गोबी. त्यानंतर या पाण्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे बघा. आता लगेच मी शिट्टी लावून घेत आहे. गोबी शिजेपर्यंत मी इथं 3 हिरवे टमाटे घेतलेले आहेत. हिरवे टमाट्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पेस्ट करत आहे. कोथिंबीर थोडी टाकलेली आहे आणि टमाटे या दोन्हीचं मी पेस्ट करून घेत आहे. हे बघा, पेस्ट करून रेडी आहे आपलं. असं पेस्ट करायचं आहे. हे बघा, गोबी शिजलेली आहे. 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि ते पूर्ण वाफ येत आहे, त्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, अशी दाबल्याच्या नंतर पूर्ण ही दबत आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहे गोबी. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मोहऱ्या टाकलेत मी. मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्या. त्यानंतर जिरे टाकलेत लगेच मी. हे पण छान तेलामध्ये तडतडू द्या. जिरे आणि मोहरी छान तडतडले. त्यानंतर मी टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट. लसूण व्यवस्थित परतून घ्या बघा. ब्राऊन कलरचा हो द्या. जसा ब्राऊन कलरचा झाला आहे त्यानंतर मी इथं टाकलं आहे हिरव्या मिरचीची पेस्ट. बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्या. खाली बुडाला लागलं नाही पाहिजे, करपलं नाही पाहिजे आणि पूर्ण व्यवस्थित आपलं कडकडून तेलामध्ये छान फ्राय झालं पाहिजे. अशा पद्धतीनं खूप छान स्मेल येत आहे. तर आपलं रेडी आहे इथं सगळं. त्यानंतर मी जी पेस्ट केलेली होती सुरुवातीला टोमॅटो, हिरवे टोमॅटोज आणि कोथिंबीरची, ती पेस्ट मी इथं टाकत आहे. ही पण पेस्ट या तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला थोडीफार ब्राऊन कलरची होजेपर्यंत परतून घ्यायची आहे. मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं. पण थोडा वेळ 1 मिनिट मी याला वाफवून घेत आहे, म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल ते थोडंफार राहिलं असेल तरीही. हे बघा, आता आपल्याला पाहिजे तसं एकदम छान शिजून झालेलं आहे हे. यामध्ये मी त्यानंतर टाकत आहे तिखट. थोडंसं तिखट टाकायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तिखट तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता. कारण आपण आधी हिरव्या कलरची हिरवी कूट टाकलेली आहे. मिरचीची हिरवी पेस्ट टाकलेली आहे आधीच. हे बघा, परत एकदा झाकून ठेवलं होतं मी. खूप छान तेल सुटलेलं आहे बघा. अशा पद्धतीनं हे तुम्हाला मिश्रण तयार करायचं आहे. फायनली आपल्याला यामध्ये जी आपण शिजवलेली होती आधी ती गोबी टाकायची आहे. सगळी गोबी टाकून घ्या. हे बघा, सगळी गोबी टाकून झालेली आहे. पळीच्या साह्यानं असं थोडं थोडं प्रेस केलं ना की लगेच ती बारीक होऊन जाईल गोबी. थोडा वेळ आपल्याला करायचं आहे असं. हे बघा, जशी पाहिजे तसे आपल्याला रेडी झालेली आहे. इथपर्यंतच करायचं, जास्त प्रेस करायची गरज नाही. जी आपण आता मिश्रण तयार केलं होतं, म्हणजे जी भाजी तयार केली होती ती मी यामध्ये काढून घेत आहे बघा. सगळी भाजी काढून घेतलेली आहे. यामध्ये 2 कांदे बारीक कट करून टाकायचे आहेत. त्यानंतर मी 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मी इथं पास्ता मसाला टाकत आहे. 1 टेबलस्पून टाकत आहे मी. तुमच्या घरी जो अवेलेबल आहे मसाला, तो मसाला तुम्ही वापरू शकता. चाट मसाला वापरू शकता. त्यानंतर तुम्ही आमचूर वापरू शकता किंवा मॅगी मसाला, जो कोणता मसाला असेल तो मसाला टाका तुम्ही. त्यानंतर मी हे आपलं चपातीचं पीठ टाकत आहे आणि आपण चपाती करण्यासाठी जसं मळतो ना, त्या पद्धतीने याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे याच्यामध्ये. हे बघा, याच्यामध्ये ना आपल्याला एकही थेंब पाणी टाकायचं नाही, कारण ऑलरेडी हे आपण शिजवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये सगळं साहित्य आहे. फक्त मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि जेवढं ही आपल्याला लागल
तेवढं आपल्याला चपातीसारखं तयार करण्यासाठी जेवढं कोरडं पीठ लागेल ते चपातीचंच पीठ म्हणजे गहूचं पीठ आपल्याला वापरायचं आहे. हे बघा, थोडं मी चवीनुसार मीठ टाकत आहे. तुम्हाला जसं लागलं तसं तुम्ही मीठ टाका. हे बघा, व्यवस्थित आपलं मळून झालेलं आहे. अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. जसं चपातीचं असतं ना, सेम तशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. तर चला सुरू करूयात आपण पराठा. 2 पद्धतीने कसे करतात ते मी पराठा तुम्हाला दाखवत आहे. सुरुवातीला जसं आपण चपाती करतो ना, तसा छोटा उंडा घ्यायचा आहे बघा एवढा. आणि याला फोल्ड करायचं नाही किंवा तेल पण लावायचं नाही. सध्या जेव्हा आपण लाटतो तेव्हा तेल लावायचं नाही. फक्त पीठ खालच्या पण साईडनी वरच्या पण साईडनी पीठ लावायचं आणि व्यवस्थित गोल करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीनं लाटून झालेलं आहे. आता लगेच तव्यावर थोडं तेल टाकायचं आणि त्यावरती हा पराठा टाकून द्यायचा. तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे. पराठा टाकून दिला मी बघा. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हे पराठा टाकल्याच्या नंतर जास्त वेळ या साईडनी शेकायचं नाही आपल्याला. लगेच हे पराठा उलटायचा आहे. थोडा कच्चाच राहू द्यायचा आहे खालच्या साईडने. हे बघा असा. त्यानंतर जी साईड आपण खाली ठेवलेली आहे त्या साईडनी व्यवस्थित शेकायचा आणि त्यानंतरच ते पलटवायचं आहे. व्यवस्थित तेल लावून घ्या. बघा, मी पलटून घेतलेला आहे. तुम्हाला जर खरपूस राहू द्यायचा असेल म्हणजे थोडं क्रिस्पी पाहिजे असेल तर थोडं कमी आचेवर कमी गॅस करून थोडं जास्त वेळ त्याला शेकून घ्यायचं. व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि जर तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर हा लगेचच काढून घेऊ शकतो आपण. दुसरा पराठा सांगत आहे बघा तुम्हाला. व्यवस्थित असं लाटून घ्यायचं पूर्ण. त्यानंतर त्याला सगळीकडून तेल लावायचं आणि जसं आपण चपातीला फोल्ड करतो तसं फोल्ड करायचं. परत इथं तेल लावून घ्यायचं आणि परत चपातीला जसं फोल्ड करतो ना तसं फोल्ड करायचं. आणि हा ना जास्त पतला लाटायचा नाही. थोडा जाडसर लाटायचा. जसं आपण आधी पतला केलं होतं ना तर तसा नाही, त्याच्यापेक्षा थोडा जाडसर लाटायचा. हां, त्याचे कट तुम्ही पतले ठेवू शकतात. बघा बघा अशा पद्धतीनं लाटून घेतलेला आहे मी. बघा त्रिकोणी झालेला आहे हा. जसा आपण फोल्ड केला होता, जसं चपाती करतो ना त्या पद्धतीनं. हे ह्याच्यासाठी की जर तुम्हाला थोडाफार फुगलेला पाहिजे असेल, लेयर थोडे पाहिजे असतील तर अशा पद्धतीनं करा. थोडं तेल टाका आणि परत जसं चपातीला आपण करतो तसं आणि तसेच सेम या साईडने थोडं कच्चं असताना पलटवायचं. परत पलटवलेली साईड व्यवस्थित भाजून परत दुसऱ्या साईडने पलटवायचं. बघा, तर अशा पद्धतीनं जर केलात ना तुम्ही तर लेयर निघतील याच्या. बघा लगेच पलटवून घेत आहे मी याला. हे बघा, या साईडने थोडं कच्चंच आहे तर खालच्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे बघा असा मस्त फुगतो. थोडीफार याची वाफ जात आहे. या साईडने बघा लेअर पण झालेले आहेत. वाफ जात आहे त्यामुळे जास्त फुगत नाही हा. पण व्यवस्थित सगळीकडून लेअर होतात याचे. तर 2 मी तुम्हाला पराठे सांगितलेले आहेत. त्यानंतर लगेचच चटणी सांगत आहे बघा. ही चटणी ना मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जिथं पराठा भेटतो ना त्या रेस्टॉरंटमध्ये हीच चटणी असते नेहमी. बघा ही कशी करतात. जे शेंगदाणे असतात ना ते थोडे कच्चेच राहू द्यायचे, जास्त भाजून घ्यायचे नाही. म्हणजे टाकल्याच्या नंतर लगेच परतून घेतलं. हे बघा असे. ह्याच्यासाठी आपल्याला ते शेंगदाणे थोडे तव्यावर टाकायचे आहेत जेणेकरून त्याचं जे वरचं कवर असतं ना, शेंगदाण्याचं जी वरची साल असते ना ती निघायला पाहिजे. त्यामुळं आपण थोडेसे गरम करून घ्यायचेत जेणेकरून ती साल आपल्याला आपल्या हातांनी हे करून निघाली पाहिजे. त्यानंतर बघा बारीक करून घेतलेला आहे मी. आणि बारीक कसं करायचं आपल्याला, मिक्सरचा चालू करायचं लगेच बंद करायचं, चालू करायचं लगेच बंद करायचं. म्हणजे हे असं होतील बघा जसे दिसत आहेत त्या पद्धतीनं. 2 टेबलस्पून मी ऑइल टाकलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्या. त्यानंतर लगेच जिरे टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही पण मी सोबतच टाकलेले आहेत बघा. व्यवस्थित तडतडू द्या म्हणजे एकदम छान चव लागते व्यवस्थित फोडणी बसल्याच्या नंतर. यानंतर मी याच्यामध्ये जे आपण कूट केलेलं आहे ओबडधोबड ते टाकत आहे आणि लगेचच एकसारखं फिरवत राहायचं जेणेकरून जास्त कडू होणार नाहीत. म्हणजे जास्त करपल्याच्या नंतर कडू लागतात शेंगदाणे.
तर व्यवस्थित एकसारखं क्रिस्पी करून घ्यायचं शेंगदाण्याला. बघा आपण आधी जास्त भाजलेले नाहीत, तर यावेळेस आपल्याला त्यानंतर मी इथं मीठ टाकून घेत आहे बघा. चवीनुसार मीठ टाकून घ्या. परतून मिक्स करून घ्या सगळं. त्यानंतर लगेचच मी 1 टेबलस्पून तिखट टाकत आहे. तर ही झणझणीत चटणी असते, त्यामुळं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तिखट टाकून घ्या आणि लगेच हे परतून घ्यायचं, कारण तिखट खाली लगेच करपल्या जातं. हे बघा क्रिस्पी एकदम चटपटीत आणि एकदम छान स्पायसी अशी चटणी आपली तयार झालेली आहे. खूप छान खमंग वास येत आहे. खूप छान स्मेल येत आहे. तुम्ही पण करा. करून खा. कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा. वॉव! किती सुंदर दिसत आहे बघा. एकदम क्रिस्पी. तुम्ही नक्कीच करून पहा. हे बघा तुम्हाला सांगते मी, ग्रीन कलरच्या 2 इथं चटण्या दिसत आहेत. ही पहिली चटणी आणि ही दुसरी चटणी. तर ह्या दोन्ही पण चटणी मी यूट्यूबवर टाकलेल्या आहेत. जे लग्नामध्ये करतात ग्रीन कलरची चटणी, तर त्या 2 चटण्या आहेत ह्या. हे बघा, ही ब्राऊन कलरची जी साईडची चटणी दिसत आहे ती कवठाची चटणी आहे. ते पण मी यूट्यूबवर टाकलेली आहे आणि ही जी आहे ती तुम्हाला दाखवलेली. हे बघा पराठे किती छान झालेले आहेत आपले. तुम्ही पण करा. करून पहा. केल्याच्यानंतर कसे झाले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितलेच आहात तर सबस्क्राईब नक्कीच करा. तोपर्यंत छान रहा, छान खा, आनंदी रहा. थँक्यू.